नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, अमर फौजी म्हटलं की एकच वाक्य समोर येतं, विषय काळजाचा. एका विषय काळजाचा. तर फौजी काय सांगाल या शब्दाबद्दल, काय सांगाल? एक्क्यावरती प्रेम आहेच आपलं, अजून मल्हार झाला पाडेगावचा, काय सांगाल त्याबद्दल? विषय काळजाचा म्हणजे सगळ्यांचे बैलांचे नंबर होते. तर असं माझा एक भाऊ आहे ऋषिकेश, म्हणजे एक्का त्याचाच आहे. तर तो सारखा काय विषय झाला असं म्हणत होता. म्हणून म्हणलं यार, काळजात बसलेला विषय म्हणजे विषय काळजाचा, जेणेकरून जी काही गोष्ट त्याच्यामुळे आपण आहे त्यासाठी एक टॅगलाईन म्हणून दिलेली आहे. आणि मल्हारसाठी सुद्धा काळजाचा ठोका ही टॅगलाईन मी दिलेली आहे त्याला. बर, म्हणजे काळजाच्या आतच आहे म्हणावं लागेल. हो, काळजाच्या. आणि असं काय नाही की मल्हार आणि एक्काच आहे, तर आपल्याला सगळी नंदी समान आहेत. सगळ्या नंदीवरती समान प्रेम करा. आपला बैल गुलालात राहिला तरी आनंद आहे, दुसऱ्याचा राहिला तरी आनंद व्यक्त करा. स्टॅटस ठेवा, त्याला हे करा, प्रोत्साहन द्या. तुम्ही देशसेवेचं काम करता, म्हणजे बॉर्डरवर असता, तर कशा पद्धतीने म्हणजे बैलगाडी क्षेत्र आणि तिकडं तुम्ही गेल्यावर तिकडं लक्ष लागतं का? म्हणजे की बाबा इथं पण निम्मा अर्धा जीव असेल बैलगाडी क्षेत्रावर, की मल्हार पळायला गेल्यावर किंवा एक्का पळायला गेल्यावर काय कसं काय असतं? कसं होतं, मला तर असं वाटतं की तिकडं असताना मॅनेजमेंट जास्त करू शकतो. मला काय जमत नाहीये. काय होतंय, तिकडं असलं की दुसऱ्याची ड्युटी करायची आणि मग आपण आपली गाडी पळायला चालली की दुसऱ्याला म्हणा तुझी ड्युटी मी एक तास करतो, मी माझी गाडी चालली की मला फ्री सूट, असं करायचं. पण देशसेवाही केलीच पाहिजे. थोडंसं ऍडजस्टमेंट इकडे तिकडे करून, पण हे नाद हा जोपला असलं पाहिजे. मग मॅनेज कसं करता? म्हणजे समजा आता ड्युटी असली आणि एखादा तुमच्या आवडीचं फायनल वगैरे चालू असली, काय चालू असली, कशा पद्धतीने मग काय करायचं, दुसऱ्याला कन्व्हिन्स करायचं की बाबा मी तुझी ड्युटी करतो, रात्री फुल नाईट मारतो मी, मला तेवढं थोडंसं 2-3 तास थोडं सोड. एक्काबद्दल काय सांगाल? हिंद केसरी झालाय आणि बरेचसे मैदान गाजवतोय आता सध्या, काय सांगाल त्याबद्दल? कुठून घेतलेलं त्याला आणि कशा पद्धतीने? मधून आणलेला माळशिरसवरून. आणि परत तो म्हणजे आदत वयातच हिंद केसरी झाला, म्हणजे डबल हिंद केसरी झाला. आदत वयात माळशिरसला पण झाला आणि पुशेगावला पण झाला. आता 29 फायनल झालेले त्याचे, तसे आपण डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे सगळे, किती तारखेला झालं काय झालं ते. आणि करतोय चांगलं. थोडंसं बैल थोडंसं पायाला लागल्यामुळे ना, की आम्ही ठेवलाय बांधून 1 महिन्याने. मेच्या 5-6 तारखेनंतर बैल दिसेल तुम्हाला माहिती. म्हणजे आता सध्या लागलेलं आहे पाय? बरं. थोडंसं म्हणजे आमच्या चुकीमुळेच लवकर रिकवर नाही झाला, आमच्या लक्षात नाही आलं अंदरुनी चोट असल्यामुळे. त्याला आम्ही ठेवलाय तसंच. आता 5 मे नंतर येईल मैदानात. तुम्ही म्हटलं तसं 29 फायनल झालेलं ते डायरीमध्ये नोट डाऊन केले? हो, नोट डाऊन केले. म्हणजे एवढं प्रेम म्हणावं लागेल. हो, काय आनंदाचे क्षण आहेत. कधी म्हणजे कसं आहे, माझं एक वैचारिकता आहे की बाबा आपण तर सगळे जाणारच आहे, पण मी गेल्यानंतर माझ्या मुलांना, आता एक माझा मुलगा आहे, मी त्याला आणलाय, माझ्या मुलांना त्याच्याबद्दल इतिहास काहीतरी माहिती असावा. आता माझा संजा होता, मी 20 वर्षापूर्वी हिंद केसरी संजा होता, त्याच्याबद्दल म्हणजे एकच फोटो आहे त्याचा आमच्या घरात आता. आणि सगळ्या गावात ट्रॉफी आहेत. तर तसं मला एक्क्याचं हे करायचं की मी डायरी बनवून ठेवलेली आहे. कुठल्या महिन्यात कितव्या गटात कोणाबरोबर पैरा, हे सगळं कितवा नंबरचा सगळं लिहून ठेवलेलं आहे मी ते. फौजी, तुम्ही किती वर्षापासून हा नाद लागला तुम्हाला? मला 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. त्याच्या आधी नुसतं बघायचं का कसं काय? त्याच्या आधी, बंदीच्या आधी वगैरे कसं? बंदीत एवढा नाद नव्हता. घरातली ऋषिकेश, निखिल सगळे होते, करत होते. पण थोडंसं म्हणजे कसं घरचं आणि ड्युटीच्या ह्याच्यात हे होत नव्हतं. आणि थोडंसं आता रिटायरमेंट नंतर म्हणलं काय करावं, स्वतःसाठी जगावं. त्याच्यासाठी हा एक नाद असा आहे की बाबा जीवनाचा आनंद भेटतोय तर इथंच भेटतोय. आता सुट्टीवरती तरी आनंद कुठं बाहेर फिरण्यात किंवा असं हे करण्यापेक्षा. आणि थोडक्यात नवीन पोरांना सांगण्याचं आहे की दारू आणि सिगरेट ही ओढण्यापेक्षा हे बैलाच्या मागे येऊन बसलेलं, आता टेम्पो बसले, काय दुसरं काय आहे का? पण समाधान आहे एक, समाधान की बाबा दुसरं काय नाही. मी मुलाला सुद्धा एवढं शिकवलं आणि शिकवतोयच की जीवनात पैसे कमवू नको, समाधान कसं आहे ते कमव. पैसे काय कोण पण कमवतं, पण समाधान हे सगळ्याच्या आयुष्याला येत नाही. खूप सुंदर सांगितलं की समाधान महत्वाचं आहे. की पैसा कधी पण मिळतो माणसाला, कमी जास्त होत राहतं. आणि आपलं म्हणजे सेल्फ सॅटिस्फिकेशन म्हणतो ना आपण, ते महत्वाचं आहे पहिले. हो, आबी केंजे आहेत आपले पाडेगावचा मल्हार,
जो आपले फौजींच्या नावाने पळतो, तर कसं काय म्हणजे सेम घरनिकीच्या राजागत दिसतो आणि पळ पण त्याच्यासारखाच आहे म्हणावं लागेल. तर काय सांगशील, म्हणजे आजकाल बऱ्याच चर्चेमध्ये आहे पाडेगावचं मल्हार म्हण. चर्चेत त्याच्या पळाच्या जोरावरच की बर, आपलं कष्ट काय आपण घ्यायचं ते घेतोय. कशी सुरुवात कधी झालेली, कसं काय त्याची सुरुवात म्हणजे आमचा काय पहिला कोणाला नाद नव्हता किंवा मला पण नाद नव्हता, घरच्या गायला झाला म्हणून मी सांभाळला. बर, अशीच रेसल विसल दिली, 1-2 रेसलला चांगलाच पळला. पहिल्या मैदानात न्यायला बंदी उठले आणि त्या पिरियडला बरोबर खोंडा आलता. आजच्या पहिल्याच मैदानात नेला आणि पहिल्याने गट पास केला. कालच 1 वर्ष झालं. कालच 1 वर्ष झालं. काल कालच 1 वर्ष स्टेटस झालं. ठेवलेला. म्हणजे लक्षात आहे त्यांच्या अजून, म्हणजे त्यांना पाठवलेलं मी काल सकाळी. बर बर बर. पहिल्याच मैदानाला गट पास केला. ते मैदान काय झालं नाही, बंद पडलं. तिथने ते नाद लागत गेला. ते आदत मध्ये तर कधी गटाला मार खाल्लाच नाही. कसल्या बी व्हायला बरं घालते त्याला, पण कधी मार नाही खाल्ला गटाला. म्हणजे गट पास करतोच प्रत्येक वेळी. आदत मध्ये शेवटचं तर 5-6 महिने असं झालं की बैल जाईल तिथं गुलालाच घेऊन यायचा. एक वेळ अशी झाली गटाला गाड्या झुपत नव्हते या वरच्या खटाव या भागात. म्हणजे मल्हारला घाबरायची ते एक प्रकारे. बरं शिवण्या बनकर. बर, ते गाड्या ऐकले 2-3 तरी गाड्या गटात नसायच्या. अच्छा. फौजी, आता सध्या बैलगाडी क्षेत्र तुम्ही 2 वर्ष झालं बघताय, कॉम्पिटिशन भरपूर वाढली, स्पर्धा म्हणजे प्रत्येक घरापायी कोंड एखादा असतेच आणि त्याचा सांभाळ करतात माणसं. एक प्रकारे चांगलं पण आहे आणि कुठेतरी तरुणाई भटकत चालली म्हणावं लागेल. काय सांगाल त्याबद्दल? तरुणाई भटकत चालली म्हणजे असं होतं की हार पचवायची ताकद नाहीये मेन पॉईंट. आता माझ्या मल्हारनं 11 महिने झालं गुलाल नाही तरी आम्ही काय जिद्द सोडली नाही. आपल्याला बैलावरती विश्वास आहे, करून दाखवणार. प्रत्येकाचा बॅड पॅच असतो. तरुणाईचं कसं आहे की बाबा आज हारली तर उद्याच्या त्याची गाडी पकडायची, परत त्याला काहीतरी बोलायचं, ते नकोय आपल्याला. आपल्याला काय एक खेळ आणि त्याच्यातून घ्यायचा आनंद. आता दुसऱ्याचा बैल गुलालात राहिला तरी आनंद व्यक्त करा ना. आनंद कशासाठी? समाधान शोधलं पाहिजे आपण. असं नाही किंवा माझाच बैल राहिला पाहिजे गुलाला तर मला समाधान भेटलं पाहिजे. प्रेम आपण कुणावरती पण करू शकतो का, आपलाच बैल राहिला म्हणूनच प्रेम करावं असं नाही ना. तुम्ही म्हटलं 9 महिने गुलाल नव्हता, तर एक्झॅक्टली म्हणजे काय कुणाचं चुकत होतं? मल्हारचं चुकत होतं का तुमचं चुकत होतं? चुकत होतं. आम्हाला नियोजन करायला थोडंसं हे होतं. दात लावल्यानंतर 2 महिने म्हणजे सगळ्याच बैलांचा बॅडपॅच असतो 2 महिन्याचा. त्याच्यात त्याचं काय चुकलंच नाही. 2 महिने त्याला आम्ही ठेवला बांधून. परत त्याच्यानंतर कुठला बैल घालायचा आणि आज सुद्धा आमचं चुकतंय काय नाही काहीतरी. कुठला बैल त्याला जोड द्यायचा ते जुळत नाही. कसं होतंय त्याच्याप्रमाणे त्याच्या स्पीड प्रमाणे ज्याला जोड द्यायचा आहे ते तयार होत नाही, अशी कंडिशन आहे. बैल ज्यावेळेस पळतो ना त्यावेळेस 10 जण मागा असतात आणि बैल एका फोनवर भेटतात पाहिजे ते आपल्याला. ज्यावेळेस बैल गोलावत असतो तेव्हा बैल 9 ते 10 महिने म्हणजे नव्हतं आपलं काय, आपलं नशीब असेल बैल मार खात होता. ज्यांना आम्ही उजेडात आणलं म्हणजे आमच्यामुळे आदत मध्ये आम्हाला माहिती आहे आमच्या वासराला गती किती होते. आमच्यामुळे 2-3 तरी बैल आले असतील. त्यांना फोन केला, त्यांच्या महिन्याची नियोजन झालेली असायची. म्हणजे टाळतात एक प्रकारे. टाळायचं नसतं, नियोजन झाले असं झाले. फौजी काय होतं की तुम्ही ड्युटीवर असता, फॅमिली असते घरी, तुम्हाला बैलांचा पण नाद आहे, एक्क्यावर पण तेवढा जीव आहे. तर असं आठवणी वगैरे येतात का, म्हणजे की इतक्या लांब असता येऊ जाऊ पण शकत नाही आपण? समजा कंपनीत असलं तर बाबा सकाळी गेलं संध्याकाळी आपल्या फॅमिलीसोबत वेळ मिळतो. दिवसभराचा जो त्रास असतोय तो बैलाला हात लावला, थोडंफार त्याला गोंजरलं, ही केलं, निघून जातो. काय सांगाल त्याबद्दल? हा, ते तुम्ही बोलला ते बरोबर आहे. म्हणजे बैलावरनं हात फिरवला तरी जो हे ताण आहे तो निघून जातो. आणि तिथं सुद्धा म्हणजे कसं थोडंसं स्ट्रेस वगैरे आला तर मी दोन्ही पण बैलांना कॉन्फरन्स कॉलवरती व्हिडिओ कॉल वगैरे करतो, त्यावेळेस मला खूप बरं वाटतं. आणि तुम्ही म्हणला फॅमिलीचं, म्हणजे थोडक्यात हा नाद करण्यासाठी फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. की मी सुट्टीवरती आलो तरी त्यांना वेळ न देता बैलगाडी क्षेत्रात येतोय. म्हणजे मी माझ्या वाईफचं म्हणजे खूप आभार व्यक्त करतो की बाबा माझा आनंद जोपासण्यासाठी ती स्वतःच्या कुठेतरी अपेक्षा थोड्याशा बाजूला ठेवते. आता एक्क्यासोबत दावणीला किती बैल वगैरे आहेत, कसं काय? एक्क्यासोबत मल्हार एक आहे बर, आणि एक माणिकराव म्हणून एक घेतलेला आहे. तो अजून काय आपण काढला नाही. कारण कसं होतंय माणिकरावला बॅकग्राऊंड एक्क्याचं भेटणार आहे, काहीतरी घडेल असं अपेक्षेनंच त्यावेळेस मग काढूया आपण. बरं, म्हणजे आता सराव वगैरे चालू आहेत का त्याचे? फेरे वगैरे काढायचे? फेरे काढलेत. पहिला एक फेरा काढलाय. म्हणजे तसं
करू शकतो काय नाही काहीतरी असं दिसतं. एका दुसऱ्याचा बैल दुसऱ्याकडे ज्याने घडवला बैल लहानपणीपासून त्याला परत सांभाळला म्हणजे घरच्या गाईचा त्यांचा बैल आहे, एक आनंदाचा धक्काच असेल म्हणजे आपल्या नावाने ती गाडी पळेल तर हो. तो योग जोडून कसा आला काय सांगेल? आनंद म्हणजे कसं आहे, मी तुम्हाला सांगितलं की इंटरव्ह्यूमध्ये बघितलं आबीचे आजी बाबा भावनिक झाले. म्हणजे बैल सगळ्यांना मारत होता, बाबांना अजिबात मारत नव्हता. आणि ज्यावेळेस माईक गेला त्यांच्याकडं त्यावेळेस बाबांना जे डोळ्यातले अश्रू आले ना, त्याच्यातून मला वाटलं यार आपण काय नाही काहीतरी म्हणजे ह्या दुनियेत काय सगळं काय वर काहीच घेऊन नाही जाऊ शकत, राहणार आहे ते नावच राहणार आहे खालीला. म्हणून आपण नियोजन केलं आणि त्या पोराने संध्याकाळी मला जो बॅनर टाकला त्यावेळेस मला म्हणजे एवढं आतून भरून आलेलं की बाबा स्वतःची लक्ष्मी दुसऱ्याच्या नावानं पळवणं म्हणजे त्यांचं मन किती, मनाची श्रीमंती किती असेल त्यांच्या एवढं आपण काहीच करू शकत नाही. तुम्ही एवढं प्रेम आहे नंदीवर सर्व होतं. आता आबीदादा म्हणाले तसं पायऱ्याच्या अडचणी म्हणजे ज्या आदत वयामध्ये ज्या वासरांना मल्हारनं वर काढलं तर तेच कुठंतरी आता जरा थोडंसं म्हणजे एक टाळण्याची भूमिका घेत आहेत म्हणजे एक प्रकारे काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे नाही टाळू द्या, आपण आपलं काम करत राहायचं, आपण दुसऱ्यासाठी करत राहू, काय नाही विषय. कसं आपण नाही केलं तर दुसऱ्यानं केलंच पाहिजे ही जी भूमिका आपण पण घेतली पाहिजे. आपल्यापासून कोणाचं तरी चांगलं व्हावं हीच अपेक्षा, दुसरं काय नाही. एक प्रकार नंदीचा आशीर्वाद तुम्हाला लाभत आहे. आणि कशा पद्धतीने म्हणजे या आत्ता तुम्ही आर्मीमध्ये आहात, तुमची 2 वर्षाच्या पूर्वी आणि आत्ता 2 वर्षात जेव्हापासून बैलगाडीचा नाद लागला तुम्हाला, एका घेतला तुम्ही, आता मल्हार आहे, अजून माणिक आहे घरी, तर कशा पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये तुमची प्रगती कशी होत गेली आणि आशीर्वाद कसा लाभत गेला त्याबद्दल काय सांगा? मी भरती झालो 2007ला. 2007 पासून 2022 मध्ये मला नाद लागला. म्हणजे 22 पासून जसं मी ह्या नादात आलो तेव्हापासून माझं 2007 ते 22 बघा 10-12 वर्षाचं जी माझी पगार वाढ होती ना ती रखडली, ती वाढली. परत मी पुण्यामध्ये फ्लॅट घेतला 45 लाखाचा. माझ्या खिशात 90,000 रुपये होते. 90,000 रुपये खिशात असताना मी 45 लाखाचा फ्लॅट घेतला. म्हणजे हे सगळं नंदीच्या आशीर्वादाने. म्हणजे कसं आहे, देव दिसत नाही पण हा मानावा लागतो. आणि मी नंदीलाच देव मानतो आणि मी शंकराचा भक्त आहे. त्यामुळे त्यांनी जे दिलंय ते आपल्याला कमीच पडणार नाही, त्यांच्यासाठी केलेलं कधी वाया पण जाणार नाही. मल्हार आणि एक्केचं नक्कीच मल्हार तर चांगला गुलाल घेतोयच आता आणि एक्काचं पण कमबॅक होईल आणि तो पण गुलालाला सुरुवात करेल अशीच आशा करतो. अमर फौजी यांचे चिरंजीव आहेत आपल्या समवेत. आणि दादा नाव सांग तुझं पहिले. बरं काय सांगशील, पप्पांची आवड ही कायम पुढे ठेवणार का तू तशीच म्हणजे बैलगाडी क्षेत्राची? तुला आहे, तुला आवडते का बैल? कोणती बैल आवडतात? म्हणजे सगळीच बैल आवडतात. सगळीच म्हणजे सगळ्यात आवडीचं कुठलं असं? म्हणजे असं नाही काय, सगळी नंदीच असतात आणि सगळी महादेवाची कृपा असते. बरं कितवीला आहेस तू? 5वीला आहेस का? आणि तुला पण असं मोठेपणी बैलगाडी मालक वगैरे व्हायचंय का? मोठेपणी असं व्हायचंय ना? बरं